महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं वारी केली पाहिजे. परवा एका वारकरी होता, त्याला मी विचारलं की काय मागणार आहात, तर तो मला त्यांनी फार छान उत्तर दिलं. तो म्हणाला, मागायला नाही, भेटायला चाललोय. दरवर्षी मी जेव्हा वारीसाठी बारामतीत येतो, काटेवाडीला मी जेव्हा शूटिंग करायला जातो, तेव्हा हक्कानी निरोप येतोच की कुठपर्यंत आहात, किती वाजता येणार आहात. आणि दरवर्षी अजितदादांच्या जे घर आहे काटेवाडीचं, तिथे मला जेवणाचं आमंत्रण असतंच. खूप आठवण होते, कारण माझे सगळे फोटो आहेत अजितदादांबरोबरचे, ते वारीच्या मी कपड्यांमध्ये आहे. कारण प्रत्येक वर्षीचे फोटो हे वारीतलेच आहेत माझे. वारीत काटेवाडीला आलोय, त्यांना भेटलोय. बारामतीत आलोय, त्यांना भेटलोय. एक फार छान व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचा मी स्क्रीनशॉट घेतला की त्यांनी असं माझा हात हातात धरलाय आणि ते निघत होते, तेव्हा आम्ही असं बोलत होतो. माणूस म्हणून आतून बाहेरून बदललो. अनेक वेळा आपल्याला यश मिळाल्यानंतर थोडं तरी आपण जमिनीच्या वर थोडे गेलो की वारी परत आपल्याला जमिनीवर आणून ठेवते. मी नेहमी म्हणतो ना की काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेली आहे. त्या सगळ्या वारकऱ्यांनी माझं आयुष्य समृद्ध होतं. नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन. सध्या संत तुकाराम महाराजांची पालखी आता आज बारामतीमध्ये आहे आणि आपल्यासोबत आहे संदीप पाठक, जे देखील सध्या वारी कव्हर करतात. वारीतला त्यांचा अनुभव कसा आहे आपण जाणून घेणार आहोत. संदीप सर, तुम्ही वारी कव्हर करताय आणि दरवर्षी तुम्ही वारकऱ्यांना भेटत असता, काय भावना असतात त्यावेळेला? वारी जेव्हा सुरू होते, मी खर तर जेव्हा चित्रपटाचं शूटिंग करतो, नाटकाचे प्रयोग करतो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा वावरतो, ते वावरत असताना सुद्धा एक असतं ना की माहेरची आठवण. तर वारी आता माझं माहेर झालेलं आहे की ते एकदा कधी वारी येते आणि मी कधी त्या वारीमध्ये सहभागी होतोय आणि वारकऱ्यांना बोलतं करतोय. खर तर मी निवेदकाच्या भूमिकेमध्ये असतो, पण हळूहळू वारकऱ्यांची जी जगण्याची पद्धत आहे, जी वारीविषयीच त्यांचं एक मत आहे, चिकाटी आहे, उत्सुकता आहे, विठ्ठलावरचं प्रेम आहे, निस्सीम निस्वार्थ भक्ती आहे, ती कुठेतरी मी आयुष्यात आपण प्रत्येक टप्प्यावर शिकत असतो. वारकऱ्यांकडून, वारीमधून मी खूप गोष्टी शिकतोय. आणि मी वारी करत असताना माझं एक ठरलेलं वाक्य असतं, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं वारी केली पाहिजे. संदीप सर, मला एक गोष्ट वारीत जाणवली, जेव्हा मी वारकऱ्यांसोबत बोलते, त्यांच्या मनात फार समाधान आहे. म्हणजे आपल्याला वाटतं माझी करिअर मध्ये ग्रोथ व्हावी, माझं घर चांगलं असावं. त्यांचं काहीच म्हणणं नाही, काय मागायचंच नाही त्यांना पांडुरंगाकडे, फक्त मला व्यवस्थित ठेव, मला आरोग्य लाभू दे, एवढंच त्यांचं म्हणणं. ते सुद्धा नाही. म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला जेव्हा मी विचारतो की काय मागणार आहात, कशासाठी जात आहे, तर त्यांचं एवढंच असतं की काहीच मागायचं नाही. परवा एका वारकरी होता, त्याला मी विचारलं की काय मागणार आहात, तर तो मला त्यांनी फार छान उत्तर दिलं. तो म्हणाला, मागायला नाही, भेटायला चाललोय. तर हीच भावना प्रत्येक वारकऱ्याची की मागायचं नाहीये, मला डोळे भरून बघू दे, तुझ्या चरणाशी लीन होऊ दे आणि तुला भेटण्याची आस आहे, मागायचं काही नाही. म्हणून पांडुरंगाला, म्हणजे आपण जे माऊली म्हणतात वारकरी एकमेकांना, माऊली आणि पांडुरंग जो आहे ना विठ्ठल, ती वारकऱ्यांची एकेरी हाक आहे. पांडुरंगा, अय पांडुरंगा, अय विठ्ठला. तर कारण तो विठ्ठल त्यांना आई समान आहे, म्हणून तो हक्काचा आहे. त्याच्यामध्ये प्रेम भाव आहे, वात्सल्य आहे, ममत्व आहे, म्हणून तो आपला वाटतो. आणि संदीप सर, आज बारामतीमध्ये पालखी आहे. सगळ्यांना प्रकर्षाने आठवण होती ती अजितदादांची. तुम्ही अजितदादांना बरेचदा भेटला. जेव्हा जेव्हा वारी बारामतीत, तेव्हा तेव्हा संदीप पाठक आणि अजितदादांची भेट झालेली आहे. तुमच्या काय त्यांच्याबद्दलच्या आठवणी आहेत? अजितदादांची माझी भेट पहिली मला आठवते बारामतीत आल्यानंतर. नाट्य संमेलन होतं काही वर्षांपूर्वी. मला साधारण वाटते की साधारण एक 10-12 वर्षांपूर्वी नाट्य संमेलन होतं बारामतीमध्ये. तेव्हा अजितदादांच्या घरी सर्व नाट्य कलावंतांना जेवणासाठी बोलवलं होतं. आणि तेव्हा अजितदादांचा एक
म्हणजे नियम होता की आलेला माणूस पोटभर जेवून गेला पाहिजे, मग तो कोणीही असेल. मग अजितदादा मला आजही आठवते, त्या जेवणाचे तिथे टेबलचे तिथे उभे होते आणि प्रत्येकाला आग्रह, नाही नाही घ्या, प्रत्येकाचं नाव माहिती होतं. तो आम्हाला तेव्हा वाटलं एवढा मोठा माणूस आपल्याला जेवणाचा आग्रह करतोय, स्वतः उभा राहतोय तिथे. ती परंपरा त्यांची कायम आहे वारीमध्ये सुद्धा. दरवर्षी मी जेव्हा वारीसाठी बारामतीत येतो, काटेवाडीला मी जेव्हा शूटिंग करायला जातो, तेव्हा हक्कानी निरोप येतोच की कुठपर्यंत आहात, किती वाजता येणार आहात. आणि दरवर्षी अजितदादांच्या जे घर आहे काटेवाडीचं, तिथे मला जेवणाचं आमंत्रण असतंच. दरवर्षी आमची भेट व्हायची. एक वर्षी अजितदादांना पटकन निघायचं होतं मुंबईसाठी, तेव्हा निघताना मला म्हणले की मला पटकन निघावं लागेल, पण जेवून जा. जाताना परत थांबले. वहिनी होत्या की संदीपजींना गरम गरम वाढा आणि तुम्ही लक्ष द्या. माझं जेवण होईपर्यंत, मी एक एवढा छोटा कलाकार आहे, खरंच सामान्य आहे. वहिनी, सुनेत्रा वहिनी माझं जेवण होईपर्यंत तिथे थांबल्या होत्या, आग्रह करत होत्या. तेव्हा असं वाटलं की आपण कोण आहोत, आपण छोटे कलाकार आहोत, पण ही सगळी एवढी मोठी माणसं आपलं जेवण व्यवस्थित व्हावं म्हणून आपल्याकडे लक्ष देत आहेत. मला असं वाटतं की ह्याच्यासाठी एक वेगळी संस्कृती, वेगळे संस्कार लागतात, जे अजितदादांमध्ये होते असं म्हणण्यासाठी आहेत असं वाटतं आजही. बारामतीत आल्यानंतर प्रत्येकाला आठवण येते. एक छोटा आत्ताचा किस्सा सांगतो. आम्ही जेव्हा बारामती मध्ये एंटर करत होतो, मी पुढे बसलो होतो, माझा काहीतरी मी मोबाईल बघत होतो आणि माझा धनु नावाचा माझा जो माझ्या बरोबर असतो सतत, मागे बसला होता माझा बॉय. तर तो असं त्यांनी केलं. म्हणलं, काय रे काय झालं? पटकन वळ. नाही हो, आता बारामतीत जेव्हा आपण तिथे अजितदादांचा मोठा कटआउट होता, फोटो होता. आणि तो म्हणला ते बघून म्हणलं काय वाटतं? म्हणलं असं वाटलं ना सर की माणूस आहे अजून, असं वाटतं. अजूनही विश्वास बसत नाही की ते गेलेत. तर ही प्रत्येक सामान्य माणसाची भावना, माझी सुद्धा त्यांच्याविषयी हीच भावना आहे. म्हणजे कसं काम करायचं, स्वतःच्या कामावर, स्वतःच्या प्रोफेशनवर किती प्रेम असावं एखाद्या माणसाचं, की मी प्रत्येकाकडून हेच ऐकतो की पहाटे पहिली मीटिंग, पहिली भेट सकाळी 6 वाजता, पावणे 6, 6:30, 4:30, 5ला उठून अजितदादा रेडी असायचे. आणि परत तेच आहे ना की प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष, प्रेम, कार्यकर्त्यांची नावं माहिती, ती मला असं वाटतं पवार फॅमिलीची ती खासियत आहे. आणि पाहुणचार करावा ना तर पवार कुटुंबियांनी. आज मला खूप आठवण होती, कारण माझे सगळे फोटो आहेत अजितदादांबरोबरचे, ते वारीच्या मी कपड्यांमध्ये आहे. कारण प्रत्येक वर्षीचे फोटो हे वारीतलेच आहेत माझे. वारीत काटेवाडीला आलोय त्यांना भेटलोय, बारामतीत आलोय त्यांना भेटलोय. एक फार छान व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचा मी स्क्रीनशॉट घेतला की त्यांनी असं माझा हात हातात धरलाय आणि ते निघत होते, तेव्हा आम्ही असं बोलत होतो की वराड निघाल लंडनला, तुम्ही बघायला या प्रयोगाला, असं तसं. तो व्हिडिओ आजही माझ्याकडे आहे, तो फोटो आहे. तर अजितदादांना मीच काय, महाराष्ट्र, भारत देश विसरू शकत, ते आजही आहेत असं वाटतं. तुम्ही आणि ते वारंवार भेटलेलात वारीच्या निमित्तानं. एखादा अशी आठवण तुम्हाला सांगता येईल का, एखादा किस्सा असा जो तुमच्या लक्षात आहे त्यांना भेटीचा? तो ह्याचाच किस्सा आहे की ते मी आलो त्यांच्या बंगल्यामध्ये, ते उभे होते बाकी सगळे त्यांना भेटायला वगैरे, आणि मेंढ्यांचं रिंगण वगैरे कव्हर करून मी उशीर झाला. त्यांनी घड्याळ बघितलं, 3:30, पावणे 4 झाले होते दुपारचे. संदीपजी, मला काय वाटलं ते वाट बघतायत आणि मी उशीर, त्याचं नाही, पावणे 4 वाजले, वेळेत जेवत जा, शूटिंग वगैरे होत राहील तुमचा. हे पावणे 4 म्हणजे मग परत त्रास होणार तुम्हाला. 2ला यायचं, कुठेही असेल तर पटकन जेवून घेत जा. म्हणजे एक काय, म्हणजे काहीच तसं नातं नाहीये, पण एक कलाकार म्हणून त्यांचं एक माझ्यावर प्रेम होतं. यंदा आजही तुम्ही आलात बारामतीत, यंदा काही वहिनींना भेटण्याचा प्लॅन आहे तुमचा? हो हो आहे, प्रश्नच नाही. कारण वहिनी आमच्या मराठवाड्यातला आहेत, धाराशिवच्या. आणि त्यांचा माझा कनेक्ट असा आहे बहिणींचा की लक्ष्मणराव देशपांडे सर जेव्हा वराड निघाल लंडनला करायचे, तेव्हा
विद्यापीठामध्ये होते हेड, त्याच्या आधी ते एसबी कॉलेजला होते. तर सुनेत्रा वहिनी त्यांच्या विद्यार्थिनी आणि त्यांना वराड पाठ आहे, त्यांनी अनेक वेळा बघितले लाईव्ह. तर आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा वराड विषयी चर्चा होती की तू करतोयस. आणि त्यांनी इथे वर्ल्ड एन्व्हायरमेंटल फोरमच्या हेड आहेत, तर त्यांनी मला इथे त्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. आणि मग त्यांनी आग्रह केला होता की नाही, वराडची झलक झाली पाहिजे. तेव्हा मी वराड निघाल लंडनलाची झलक वहिनींसाठी आणि सगळ्या बारामतीकरांसाठी केली होती. त्याच्यामुळे तो एक वेगळा कनेक्ट आहे. आम्ही दोघंही मराठवाड्यातले आहोत. मी मराठवाड्यातलीच कलाकृती सादर करतोय वराड निघाल लंडनला. आणि जेव्हा दादांचं दुःखद निधन झालं तेव्हा सुद्धा मी काही दिवसांनंतर म्हणजे 8व्या-10व्या दिवशी मी घरी आलो होतो बारामतीमध्ये. बहिणींना भेटायला आलो होतो की तेव्हा मी जेव्हा म्हणजे बहिणींना भेटलो तेव्हा त्यांचं एक माझ्याकडे बघून आम्ही दोघं बराच वेळ त्या दिवशी गप्पा मारत बसलो. माझ्याकडे बघून ते म्हणाले की संदीप काय बोलायचं आता, सगळंच थांबलं. तो म्हणजे तो दिवस मी नाही विसरू शकत. म्हणजे एवढंच म्हणेल की जो आवडतो सर्वांना तोची आवडतो. सगळ्यांना आपले वाटायचे, म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत. अजितदादा हक्काचे होते सगळ्यांना. अधिकाराने हक्काने लोक कामं घेऊन जायचे, पण अपॉइंटमेंट नाही काय नाही. लोक म्हातारे कोतारे, कारण त्यांना माहित असायचं की काम होणार आहे तर होणार आहे, काम नाही होणार आहे तर नाही होणार आहे. तो ज्याला मास लीडर म्हणतो ना आपण, लोकनेता अजितदादा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझं वैयक्तिक नुकसान झालं दादांच्या. हो, सो तुम्हालाही तसं वाटतं? हो, प्रश्नच नाही. कालच मी बारामतीमध्ये, माझा मित्र आहे नवीद पठाण, तो सुद्धा TV9 मध्येच होता पत्रकार. तो नंतर दादांकडे त्यांचं काम बघायचं. आता वहिनींचं सगळं मीडिया आणि हे नवीद बघतो. आम्ही भेटल्यानंतर काल मी बारामतीमध्ये फिरत होतो ना, ते बसण्याचं जे आहे तिथे असं तिकडे आम्ही बराच वेळ रात्री बसून गप्पा मारत होतो बाहेर फुटपाथवर जे टाकलंय. कारण बारामती एवढी स्वच्छ आहे ना, काल आम्ही तिथे बसून गप्पा मारत होतो. त्याचंही तेच म्हणणं झालं की दादा त्या दिवशी झालं, त्या दिवशी मी त्यालाच पहिला फोन केला होता. त्याचंही असं आहे की एवढी वर्ष मी दादांसोबत होतो. पहाटे त्यांच्या व्हिजिट सुरू असायच्या बारामतीत आल्यानंतर. सकाळी ते फिरायचे बारामतीमध्ये, कुठली कामं कुठपर्यंत होती त्यांच्यावर नवीद असायचा. तोही सगळं सांगायचा, त्यांचा स्वभाव. कालच तो बोलत होता. तो म्हणाला की एकदा मी आणि आमचा अजून एक जण होता, आम्ही 3 जण आणि दादा त्यांच्या घरी गेलो. तर 2 व्हीलरवर मी गेलो म्हणलं. सिक्युरिटीवाल्याने दादा म्हणले जाऊ दे येऊ दे. आला 2 व्हीलर लावली म्हणलं मी आणि आजी जाऊन हा ये. त्या दिवशी निवांत होते. तो म्हणला की आम्ही 2-2.5 तास नुसतं. अजून एक जण होते बारामतीतले, तो आणि दादा. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो. 3 वेळा कॉफी झाली म्हणलं आम्ही. इतके दादा असे गप्पा सुरू झाले की रंगात यायचे. म्हणजे गप्पा, चहा, कॉफी. अशी माणसं खूप कमी बघायला मिळतात किंवा अशी माणसं खूप कमी असतात. संदीप सर, तुम्ही वारीच्या निमित्तानं बारामतीत आहात आणि बारामतीकर तुमच्यावर भरभरून प्रेम करतात. आता आपण हा इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी लोक तुम्हाला येऊन भेटले, तुमच्यासोबत सेल्फी फोटो काढतात. काय बारामतीकरांचं कसं प्रेम आहे संदीप पाठकांवर? कालच मी नवीदला म्हणत होतो, मला बारामती एवढी आवडते ना. मला सांगा ना काय नाहीये बारामतीमध्ये. म्हणजे तुम्ही एक सांगा, शिक्षण आहे, चांगलं हॉस्पिटल आहे, स्वच्छता आहे, निसर्ग, पर्यावरण, भरपूर झाडं, भरपूर ऑक्सिजन आहे. म्हणजे काय सांगा, इंडस्ट्री आहे, मोठमोठ्या ब्रँड्सचे आउटलेट. मी फिरत होतो ना, केवढे ब्रँड्स आहेत बारामतीमध्ये. चांगले हॉटेल्स आहेत, जेवण उत्तम मिळतं, सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं, फिरायला आहे, स्वच्छता, गार्डन, तो तलाव आहे. अजितदादांनी बारामती म्हणजे मी त्याला असं गमतीनं म्हणालो की म्हातारपणा तिकडे सेटल व्हायला हरकत नाही. तर तो असं म्हणाला की नाही, खरं आहे. कारण अनेक सिनियर सिटीजन जे आहेत पुण्या मुंबईत ट्रॅफिकला आहे, ते अनेक जण उर्वरित आयुष्य बारामती. कधीतरी थोडा विचार करतो. तर कदाचित संदीप पाठक सुद्धा बारामतीकर होऊ शकतात.
बरं, एक महत्वाचा प्रश्न त्याचं उत्तर तुम्ही नाही दिलं की बारामतीकर कसं तुमच्यावर प्रेम करतात. एखादा असा अनुभव आहे जेव्हा कोणीतरी येतं आणि म्हणतो संदीप पाठक मला फोटो आहे, तुमचा सिनेमा मला आवडतो असं? बारामतीमध्ये अनेक अनेक वेळा मी फिरतो तेव्हा अनेक जण फोटो फोटो काढायला येतात, गप्पा मारतात. त्यामुळे भरपूर. कालच मी तिकडे तिकडे एक ना चाचांचं पान आहे ते चौकात, लाल असं लाल रंगाचे केस, दाढी वगैरे. तर तिकडे मला तो घेऊन गेलता माझा मित्र. तरी आम्ही मग मी म्हणलं मसाला पान खाऊया म्हणून पान खायला गेलो. काय नाही, टू व्हीलरवर त्यांचा मुलगा होता, टू व्हीलरवर जोडपं होतं. ते पुढे गेले, परत मागे आले. तेव्हा हे संदीप सर म्हणलं, हा हा काय नाही आम्हाला फक्त खात्री करायची होती तुम्हीच आहेत का, चालत असं म्हणून त्या मुलाने हात दाखवला आणि गेले. खूप प्रेम, खूप प्रेम. सर बघा ना, ओपन जिम इथे आहे. हे कुठे बघायला मिळतं? पुढे बघायला. भारत देशामध्ये असं ह्या तालुका लेवलचं शहर हे दाखवा तिथे इतकं आहे. म्हणजे मला अजितदादांचा अजून आहे की एखादी झाडाची फांदी जरी तुटली तरी त्यांना लक्षात यायचं. एखादं मेन होल उघड आहे किंवा काहीतरी कुठे राहिलंय काम, रस्त्याने जाता जाता त्याला फोन कर रे लगेच, ते काय काम कधी होणार. इतकं बारीक 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 लक्ष. काटेवाडीला तर आमच्या घराच्या समोर एक मोठी विहीर आहे, विहीर बांधली ती बघण्यासारखी. आणि त्यांच्या बंगल्यामध्ये इकडे बारामतीत सुद्धा आणि काटेवाडीमध्ये ग्रीनरी. भरपूर झाड आहेत आणि नंतर घर आहे, आधी झाड आहे. तर बारामतीचं वर्णन संदीप पाठक कसं करतील त्यांच्या शब्दात? ऑक्सिजन सिटी. हो. पुन्हा एकदा वारीकडे एवढं संदीप सर, संदीप पाठक या व्यक्तीमध्ये वारीमुळे काय बदल झाला? माणूस म्हणून आतून बाहेरून बदललो. अनेक वेळा आपल्याला यश मिळाल्यानंतर थोडं तरी आपण जमिनीच्या वर थोडे गेलो की वारी परत आपल्याला जमिनीवर आणून ठेवते. आणि मी नेहमी म्हणतो ना की काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेली आहे. वा. तर त्या सगळ्या वारकऱ्यांनी माझं आयुष्य समृद्ध होतं. मी लोकांशी जेव्हा वारीमध्ये बोलतो तेव्हा एक प्रश्न विचारतो, तुम्ही पांडुरंगाकडे काय मागणार? संदीप पाठक काय मागतील पांडुरंगाकडे? स्वतःसाठी काहीच मागणार नाही, कारण पांडुरंगानेच भरभरून दिलेला आहे. भरभरून माझं ताट भरलेलं आहे पंचपक्वान्न. आता वेळ आली आहे माझ्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्याला द्यायची. त्यामुळे मागायचं काहीच नाही. जर मागितलं तर एवढंच मागे. आत्ता प्रश्न तुम्ही विचारलाय म्हणून की पांडुरंगा वारकऱ्यांना सुरक्षितपणे त्यांची जी पायी वारी आहे ती पंढरपूर पर्यंत सुरक्षित घडू दे. संदीप पाठक यांच्याशी आपण बोललो, त्यांनी दादांच्या आठवणी सांगितल्या, वारीतले त्यांचे किस्से सांगितले आणि आपण वारीच्या वेगवेगळ्या स्टोरीज तर ब्राऊन टाउन वर पाहतच आहोत. त्यामुळे पाहत राहा ब्राऊन टाउन. रामकृष्ण.